आपण बनवूया मंचुरियन। त्याकरता आपण अर्धा किलो पत्ताकोबी खिसून घेतली आहे खिसणीने। आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि कलर टाकायचा नसला तरी चालेल आणि थोडंसं मीठ। आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, फार नाही टाकायचं। मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे समप्रमाणात टाकायचं, पण आधी आपण अर्धच टाकून घेऊया। जसं जसं लागेल तसं टाकायचं, कारण कधी कधी कोबीला पाणी सुटते। तर आपण कोबी खिसून घेतली ती आधी धुवून घेतली, खिसल्यावर धुवायची नाही। आता आपण हे दोन्ही समप्रमाणात अर्धे अर्धे घेतले। आता हे मिक्स करूया। बघा असं मिक्स झालेलं आहे, पण असं कोरडं कोरडं आहे, ओलसरपणा जास्त नाही पाहिजे त्याला। आता यामध्ये थोडं कलर टाकून घेऊया। आता हे मिक्स करूया हलक्या हाताने। आता हे मिक्स झालेलं आहे, आपण हलक्या हाताने त्याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे। याला ओलसरपणा कमी आला की हे गोळे छान कुरकुरीत तळले जातात। आता हे आपण सर्व बनवून घेऊया। आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, आता एक एक सोडूया। मीडियम गॅसवर तळायचे, कारण ते छान कुरकुरीत होऊ द्यायचे आहे। बघा छान कुरकुरीत झालेले आहे, छान असे ब्राऊन झाले। आता काढून घेऊया असे। आता आपण पूर्ण तळून घेऊया। सर्व मंचुरियन आपले तळून झालेले आहे। आता त्याला फ्राय करायला आपण बघूया साहित्य। कांदा, हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक आणि सॉस घेतलेले आहे, सोया सॉस, रेड चिल्ली सॉस आणि टोमॅटो सॉस। हे छोटे 2 चमचे 2-2 चमचे तिन्ही प्रकारचे आपण काढून घेतलेले आहे। आता आपण फोडणी देऊया। आता आपण तेच तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे, जास्त होतं त्यामुळे थोडं काढलेलं आहे। आता आपण फोडणी देऊया। लसूण टाकला आपण आधी, हिरवी मिरची, कांदा बघा आपण उभा कापलेला आहे तो पण टाकला, अद्रक। आता हे थोडं फ्राय करून घेऊया। कांदा छान फ्राय झालेला आहे। आता आपण यामध्ये सॉस टाकून घेऊया तिन्ही पण। आता मंचुरियन टाकून फ्राय करूया। ग्रेव्ही करता आपण 1 चम्मच कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलेलं आहे। आता हे आपण याच्यात टाकूया। थोडी कोथिंबीर टाकूया आणि थोडं चवीनुसार मीठ टाकूया, फार नाही टाकायचं। मिक्स झालेलं आहे छान, याला फार शिजू नाही द्यायचं आहे, कारण मग ते कुरकुरीत राहत नाही। आता डिशमध्ये आपण काढून घेऊया। बघा आपली डिश तयार आहे। तुम्ही बनवा, कशी झाली ते कळवा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा।